नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या कोकणचा नाणं यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत स्वागत. तर मंडळी, आता आपण आहोत कोकण कन्या रेल्वेमध्ये आणि इथून जाणार आहोत आपण चिपळूण. तर आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे. तर इथून आपली कोकण कन्या आता सुटले आणि हा जो प्रवास कशा प्रकारे आम्ही केला हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल. अशा रीतीने आम्ही प्रवास करत चिपळूणपर्यंत पोचलो. ट्रेन एकदम टायमिंगमध्ये चिपळूणमध्ये पोचते. तर मंडळी, अशा रीतीने आम्ही चिपळूणला पोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही कोकण कन्या परफेक्ट 11 वाजता सुटली व सकाळचे 3:30 वाजता एकदम करेक्ट टायमिंगमध्ये चिपळूणला पोचली. मंडळी, आता मी आलो इथे चिपळूणला. रात्री बसलो आणि आता सकाळी पोचलो आहे 3-4च्या आसपास. इथे बस आलेली नाही आणि चिपळूण आणि गुहागर अशा 2 बस लागतात इथे. तर गर्दी बघू शकता. तर ही जी समोरची गर्दी आहे ही गुहागरला जाणारी बसची गर्दी आहे. तर एका बसनी काही भागणार नाही, कारण एवढी माणसं एका बसमध्ये जाणार नाही आणि त्यामुळे आम्हाला आता चिपळूणच्या बसमध्ये जावं लागते. तर आता ही लाईन छोटीच आहे चिपळूणची, तर आम्ही त्यामधून जाणार चिपळूण डेपोला. चिपळूणवरून पुन्हा गुहागरची बस पकडणार, असा आमचा प्रवास होता. पण सांगायची गोष्ट म्हणजे असं की चिपळूण बस डेपोला इथे ना शेअरिंगच्या रिक्षा आहेत ना बस टायमात आहे. सकाळी खूप लोकांना त्रास होतो. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही थांबलो. तर काहीतरी सोयीसुविधा झाली पाहिजे, कारण आता एवढी लाईन बघून विचार डोक्यात आला की एवढ्या सकाळी आता आम्ही आलो आहे खरं टायमात, बरोबर, कारण कोकण कन्या 3:30च्या आसपास येते आणि ती बरोबर टायमात घेऊन आली. तर एवढ्या वेळेत लोकांना घरी जायचं असतं म्हणून काही कामानिमित्त लोक शहरातून गावाला येत असतात. पण जर अशा वेळेला जर इथे गाड्याच नसतील तर एवढ्या लवकर येऊन उपयोग काय. आणि जर अशा प्रकारे जर गोष्टी घडतात तर तुमच्यापर्यंत पोचणंसुद्धा गरजेचं आहे. बाकी बरेचसे लोक येत जात असतात चिपळूणला. आता आम्ही चिपळूणला बऱ्याच दिवसांनी आलो आहे, पण मला माहिती नव्हतं की असा काय विषय असतो की इथं आल्यावरती लाईन लावायला लागते. मग एवढी लाईन होते आणि मग गाड्याच भेटत नाही. हो, लोकांच्या मागून आम्हाला काय माहिती की गाड्या भेटतील न भेटतील. अशा रीतीने हा सर्व प्रवास आहे. तर जर तुम्ही कोणी चिपळूणमधले असाल तर नक्की ही व्हिडिओ शेअर करा आणि चिपळूणच्या प्रशासनापर्यंत पोचवा, जेणेकरून इथं ज्या ट्रेन येतात त्यांच्या टायमात इथं बस हजर असतील आणि त्या लोकांना त्या टायमात उचलून घेऊन त्यांच्या ठिकाणापर्यंत पोचवतील. तर अशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर फॉलो करा. आणि आशा करतो की ट्रेनच्या टायमामध्ये इथे चिपळूण बस डेपोला किंवा अन्य प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्टेशनला कोकणातल्या या डेपोतल्या आपल्या ST महामंडळाची लाल परी हाजीर असेल, जेणेकरून जेवढ्या टायमात रेल्वे येईल, ट्रेन येईल, तेवढ्या टायमात ती लोकांना बस भेटेल आणि लोक टायमात घरी जातील. तर अशा प्रकारे ही एक थोडीशी आम्हाला खंत वाटली. तर चला, चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघितलेत ना किती लोक थांबलेत.